कॉमनवेल्थ गेम्समध्ये भ्रष्टाचार करणारे खासदार सुरेश कलमाडी यांचे फोटो महापालिकेतून काढण्यात यावे असा इशारा माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी दिला. काँग्रेस भवन, पालिकेतील काँग्रेस पक्ष कार्यालय आणि उपमहापौरांचे दालन येथून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि काँग्रेसमधून निलंबित केलेले खासदार सुरेश कलमाडी यांचा फोटो काढा अशी मागणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या बैठकीत खासदार सुरेश कलमाडी आणि दीपक मानकर यांच्यात वादंग होऊन हमरीतुमरी झाली होती. या पार्श्वभूमीवर मानकर यांनी शहराध्यक्ष अभय छाजेड, उपमहापौर बंडू गायकवाड, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना निवेदन दिले आहे. काँग्रेस भवन आणि पालिकेच्या काँग्रेस पक्ष कार्यालयात थोर नेत्यांची छायाचित्रे लावावीत अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. कलमाडी यांचे छायाचित्र येत्या शुक्रवारपर्यंत काढावे, त्या जागी राहुल गांधींचे छायाचित्र लावावे, अन्यथा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने कलमाडी यांचे छायाचित्र काढतील असे मानकर यांनी निवेदनात म्हटले आहे. महानगरपालिकेमध्ये कलमाडींचे जे फोटो लावलेले आहेत, सोनिया गांधींच्या जवळच लावलेले आहेत, तर ते काढण्यासंदर्भामध्ये मी पत्र देखील पक्षनेत्यांना अरविंद शिंदेंना दिलेले, उपमहापौरांना दिलेले, अभय छाजेडांना देखील दिलेले की त्यांच्या कार्यालयामधील हे फोटो काढले गेले पाहिजेत. कारण की कॉमनवेल्थ घोटाळ्यामध्ये कलमाडींवरती जे आरोप आहेत त्या आरोपामुळे संपूर्ण देशाचं लक्ष विचलित झाले. काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याचा त्यांच्यामुळे सगळ्यात मोठा प्रयत्न झाला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण की कलमाडींवरती जे आरोप झाले त्याच्यामुळे दिल्लीतलं सरकार गेलं असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण की भ्रष्टाचाराच्या एका मुद्द्यावरती आम आदमीसारखे नवीन एक युनिट जर आपल्या समोर येत असेल तर निश्चितपणे त्यांना नाकारण्याचं काम या ठिकाणी करत असताना मला असं वाटतं की पुणे शहरातील नागरिक हे शून्य नागरिक आहेत आणि असे आरोप ज्यावेळी कलमाडींवरती होत असतात त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते राहत नाही. आणि काँग्रेसचा कार्यकर्ता मी आहे, 30 वर्ष मी काँग्रेसचं काम करतोय, परंतु प्रखर भूमिका मांडण्याचा प्रयत्न आजपर्यंत कुठल्याही काँग्रेस कार्यकर्त्यांनी किंवा नगरसेवकांनी कलमाडींच्या विरोधात केलेला नाही. तर काही लोक घाबरतात की खासदार आहेत बाबा, आपल्यावरती पुढे संधी मिळणार नाही, पण या संधीचा आम्ही विचार करत नाही. ज्याच्यामध्ये गट्स आहेत त्याला संधी जीवनामध्ये मिळत असते. त्यामुळे ज्याचं चांगलं काम आहे समाज ज्याला स्वीकारतो त्याच्या परिसरामध्ये आणि तो निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. परंतु काहींना असं वाटतं की कलमाडींकडे समजा परत खासदारकी आली आणि कलमाडी जर निवडून आली तर हे स्वप्न कुणी पाहू नये, हे कधीही शक्य नाही. कारण की नागरिक हे शून्य आहेत, पुणेकर नागरिक, कुणाला उमेदवारी काँग्रेस पक्षाची कुणालाही मिळू देत. कलमाडींना मिळाली तर माझा प्रखर विरोध त्या ठिकाणी असणारच आहे. परंतु या निमित्तानं मी एक सांगू इच्छितो की शुक्रवारी आम्ही कलमाडींचे फोटो त्या ठिकाणाहून काढणार आहोत. जे बोललेलं आहे ते आम्ही करणार. कारण की सोनिया गांधींच्या शेजारी कलमाडींचा फोटो तो वेगळ्या पद्धतीने समोर लोकांना एक मेसेज वेगळा जातो की भ्रष्टाचाराचे एवढे आरोप असताना देखील हा फोटो का या ठिकाणी ठेवला जातो. काहींनी मला विचारलं की तुम्ही उपमहापौर असताना तो फोटो होता का? मी कलमाडींचे कुठलेही फोटो आजपर्यंत लावले नाही, मला त्याची कधी आवश्यकता वाटली नाही. कारण आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये आम्ही स्वतःचं राजकारण केलेलं आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारण करत असताना समाजाचे दुःख दूर करण्याचं काम माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे. त्यामुळे कलमाडींवरती आम्ही अवलंबून असा कुठलाही विषय याच्यामध्ये नाही. झोपडपट्टीवासियांच्या एका मिटिंगमध्ये कलमाडींचा माझी शाब्दिक चकमक झाली किंवा त्यांना मी सांगितलं की तुम्ही मोर्चा काढत असताना पूर्वी 4 वर्षापूर्वी तुम्ही झोपडपट्टीवासियांसाठी हा मोर्चा काढला होता, त्याच्यापासून आपल्याला फलित काय मिळालं, झोपडपट्टीवासियांना काय फलित मिळालं, तर त्याचा कुठलाही निर्णय आजपर्यंत झालेला नाही. 95च्या आधीचे पुरावे झोपडपट्टीवासियांच्या संदर्भामध्ये आपण पुरवतो. परंतु माझं असं म्हणणं की आजपर्यंत ज्या ठिकाणी झोपडपट्टीवासी राहतो त्या प्रत्येकाला घर मिळणं ही शासनाची जबाबदारी, गरिबावरती न्याय देण्याचं काम आपण या निमित्तानं करायला पाहिजे. त्याच्यामध्ये कलमाडींच्या जवळ काही माणसं अशी आहेत काँग्रेसमध्ये काम करणारी जी कलमाडींच्या दावणीला बांधली गेलेली आहेत, त्याच्यामुळे हे सगळं घडतं. परंतु पक्षाचे अध्यक्ष आमचे माणिकराव ठाकरे असतील किंवा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील यांनी पूर्णपणे सांगितलं की एखाद्या माणसाचं निलंबन जर पक्षाने केलं असेल तर कुठल्याही पार्टीच्या कार्यक्रमाला त्याचा कुठली इन्व्हॉल्वमेंट असू नये हे स्पष्टपणे त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे एखादा जर आता आमचे शहराध्यक्ष आमचे अभय छाजेड असतील, प्रत्येक कार्यक्रमात ते त्यांचे हजर असतात. मी अभय छाजेडांना देखील सांगितलं की पक्षाच्या विरोधात जे वातावरण होईल असं तुम्ही काय करू नका आणि कलमाडींना जरा तुम्ही लांब ठेवा. तुमचे रिलेशन असू शकतात वैयक्तिक, परंतु कलमाडींना तुम्ही लांब ठेवण्याचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये करायला पाहिजे. आणि अभय छाजेडांचा स्टेटमेंट मी वाचलं की त्यांनी सांगितले की मी काँग्रेस हाऊसमधल्या कलमाडींचा जो फोटो होता तो काढण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जसं त्यांनी काढलेलं तसं पक्षनेत्यांनी देखील काढावा
म्हणजे अरविंद शिंदेने देखील काढावा आणि उपमहापौरांनी देखील काढावा. अन्यथा आम्ही शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता हे दोन्ही फोटो काढणार आणि त्या ठिकाणी राहुल गांधींचे फोटो लावण्यात येतील.